ओळखलत का सर मला? पावसात भिजूनी कोणी आला. पैसे नकोत सर मला, पैसे नकोत सर मला, जरा एकटेपणा वाटला. मोडला जरी संसार, मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेवणी, पाठीवरती हात ठेवणी, फक्त लढ म्हणा, फक्त लढ म्हणा. कवी कुसुमाग्रज. पोलीस भरती असो, तलाठी भरती असो की MPSC असो, सर्व स्पर्धा परीक्षामध्ये कवी कुसुमाग्रजांवर प्रश्न हमखास आहे. मी निशा गाडेकर. आज फक्त 2 मिनिटांमध्ये कवी कुसुमाग्रज तुमच्या डोक्यात नाही तर हृदयात कोरून देणार आहे. कवी कुसुमाग्रज उर्फ वा शिरवाडकर, विष्णू वामन शिरवाडकर. वामन हे त्यांच्या काकाचे नाव. काकांनी त्यांना दत्तक घेतले होते. त्यांनी कुसुमाग्रज या नावाने कविता का लिहिल्या? कुसुम हे त्यांच्या एकुलत्या एका बहिणीचे नाव आणि कुसुमांचे अग्रज म्हणून कुसुमाग्रज असे नाव त्यांनी कविता लेखनासाठी धारण केले. त्यांच्या कविता विशाखा, जीवनलहरी, किनारा अशा सुंदर कवितेचे ते रचयिते. नटसम्राट या प्रसिद्ध नाटकाचे ते लेखक आहेत. 1 मे 1960ला महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि त्याच दिवशी महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र राज्याची मराठी ही राजभाषा म्हणून स्वीकृत केली. आता एकाच दिवशी महाराष्ट्र दिन आणि त्याच दिवशी मराठी राजभाषा दिन थोडी गफलत झाली आणि मराठी राजभाषा दिन जरा दुर्लक्षित झाले. म्हणून 27 फेब्रुवारी कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन, जागतिक मराठी भाषा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. एखाद्या कवीचे नाव मराठी भाषा गौरव दिनाला देणे हा किती मोठा गौरव आहे. साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार हा ज्ञानपीठ पुरस्कार आहे आणि हा ज्ञानपीठ पुरस्कार वा शिरवाडकरांना मराठी भाषेमध्ये 2रा पुरस्कार मिळालेला आहे. त्यांच्या नटसम्राट या अलौकिक अशा साहित्यकृतीबद्दल त्यांना 2रा मराठी भाषेतील ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. गरजा जय जयकार, क्रांतीचा गरजा जय जयकार ही कविता लिहून त्यांनी कवितेच्या जगतामध्ये क्रांती केली, म्हणून त्यांना क्रांतिकारी कवी सुद्धा म्हणतात. अजिबात विसरू नका, क्रांतिकारी कवी कोण? तर कवी कुसुमाग्रज. आणि अशाच प्रकारच्या परीक्षेसाठी आवश्यक व्हिडिओसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.